ची बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हे गंभीर आरोप केले। मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंचा हा गंभीर आरोप आहे। तर उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं असं राऊतांनी म्हटलं। त्यामुळे गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्यात असं उत्तर राऊतांनी दिलंय। प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत। त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। की संजय राऊत साहेबांनी काही वेळेला तर मला आमदारकी मिळावी म्हणूनच प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे त्यांना जे म्हणताय ते आहे की मी काहीच दिलं नाही ना। मी एकदाही आमदार झाल्यावरती मला 1 रुपया सुद्धा पक्षाने मागितला नाही। त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब यांची मी ऋणी आहे। माझ्याकडून पैशाचे व्यवहार केले नाही, कारण मी पैशाचे व्यवहारच करत नव्हते। त्यांना पूर्ण माहिती होतं की अशा पद्धतीने नाही आहे। पण माझ्यासारखे काही अपवाद सोडले थोडेसे, तर बाकीच्या ठिकाणी या गोष्टी घडत होत्या। हे आजसुद्धा अनेक ठिकाणचे लोक सांगतात याच्या ह्याच्यात। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज आता। जाऊ दे, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भरं केलेलं आहे तसं